नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीने, कारण घडामोडीच तशा आहेत. बघा, पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. पुण्यालगतच्या भागात 12 ते 15 किलोमीटरचे ढग जे ते दिसून आले आणि काही भागात त्यानंतर काही वेळाने अतिमुसळधार पाऊस जो आहे त्या पावसाची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येते. पुणेकरांना घरातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं. हवामान विभागाने पुण्याला अलर्ट दिलाय. काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली. त्याची दृश्य आपण बघतोय. ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. काही भागात पाऊस कोसळतोय तर काही भागामध्ये पडू शकतो अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे पुणेकरांनी घरातच थांबावं, कारण यापूर्वी देखील पुण्यामध्ये ज्या प्रकारे पाऊस झालेला आहे त्यामध्ये थेट भिंतच्या भिंत वाहून जाणं किंवा प्रोटेक्शन वॉल तुटून म्हणजे एक संरक्षक भिंत तुटणं अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि खास करून सिंहगड भागामध्ये जर आपल्याला आठवत असेल तर गेल्या काही कालावधीमध्ये अशाच प्रकारचा एक पाऊस झाला होता. म्हणजे इतका जोरदार पाऊस बरसला होता पुण्यामध्ये की घराबाहेर लावलेल्या दुचाकी देखील या पाण्याबरोबर वाहून गेल्या होत्या. आणि तसाच पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा पुण्यात होताना दिसतोय. त्याची जी दृश्य थेट तुम्ही बघताय. नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन हवामान विभागाकडनं करण्यात आलं. त्याच्यामुळे पुणेकर कृपया घराच्या बाहेर पडू नका, कारण पाऊस ठिकठिकाणी कोसळतोय. सखल भागात पाणी साचतंय किंवा काही ठिकाणी जर पाऊस झाला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे बिलकुल घराच्या बाहेर पडू नका असंच आवाहन हवामान विभागानं केलंय. हे दृश्यच बरंच काही सांगून जात आहे. आणि यामध्ये म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या आपल्यासमोर दिसणाऱ्या या मॅपबद्दल जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर लाल रंगात दिसणारा जो भाग आहे तो सगळा दाटलेल्या ढगांचा आहे असं एकूण सांगितलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये. आणि त्यावरनं लक्षात येते की पुण्यात ठिकठिकाणी म्हणजे आता काही ठिकाणी पाऊस जो आहे तो बरसतोय. काही ठिकाणी ढग जे ते दाटून आलेले आहेत. पावसाला अजून सुरुवात झालेली नाही आहे. तिथं जोरदार पाऊस कोसळू शकतो काही क्षणांमध्ये, काही येणाऱ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये. त्याच्यामुळे आता जिथं जिथं पाऊस बरसलेला आहे पुण्यात तिथे पाणी साठलं आहे. आणि पाऊस इतका जोरदार पडतोय की हा ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगणं की घराच्या बाहेर पडू नका, कारण गेल्या काही कालावधीत जेव्हा जेव्हा पुण्यात पाऊस झालेला आहे अशा पद्धतीचा किंवा जोरदार पाऊस बरसलाही असेल, मग तो ढगफुटी सदृश्य नसला तरी, तेव्हा सिंहगड परिसरात ज्या प्रकारे पाणी साठलं होतं, लोकांची हानी झाली होती, त्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. बोलूयात हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्याबरोबर आहे. साबळे सर, ज्या प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय त्याला ढगफुटी सदृश्य पाऊस असं म्हटलं जात आहे. आपलं काय विश्लेषण आहे? एकूणच आता परतीचा मान्सून टाईपचं सगळं वातावरण तयार झालेलं आहे. मी या बाबतीत ज्याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो तो मान्सून आता सुरू झालेला आहे. यावेळेला वारे उत्तरेकडनं ईशान्येकडनं दक्षिणेकडे वाहतात. आता हा सदृश्य अवस्थेतला प्रचंड मोठा ढगाचा तो फोटो मी पाहिला आणि त्याच वेळेला मला जाणवलं की इथं जोरदार पाऊस होणार आहे दुपारपासून. आणि त्याच वेळेला अशी परिस्थिती असते की इथं हवेचे कमी दाब होण्यासाठी सकाळपासूनच असं गरम वातावरण होत होतं. अशाच प्रकारचं वातावरण यापुढे राहतं. मोठ्या प्रमाणात विजा चमकतात, ढगांचे गडगडाट होतात आणि पाऊस होतो आणि 1 तास 2 तासाच्या पावसानंतर वातावरण निवळतं. असं साधारणपणे या पुढचं स्वरूप पावसाचं राहणार आहे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीनं पाऊस पुढच्या काही काळामध्ये होत राहणार आहे आणि 20 तारखेपर्यंत हा परतीचा मान्सून राहणार आहे. माझ्या मते काय झालेलं आहे की एकूणच ला नीना हा परिणाम आता प्रभावी झालेला आहे. बरेच दिवस हा प्रभावी आहे. मी बरेच दिवस पाहतोय आणि मी आजच काही आंतरराष्ट्रीय मेसेज मला काही मेलवरती येतात. मी त्याचा मेंबर आहे आणि त्यानुसार मला जे मेसेज आले त्यानुसारच भारत हवामानाची आणीबाणी हा जगभरचा विषय आता झालेला आहे. आजही आमची एक आशिया खंडाची कॉन्फरन्स झाली. याच्यामध्ये देखील हा विषय मी आता पुढे मांडणार आहे. आणि एकूणच जगामधली संपूर्ण परिस्थिती बदलते, महाराष्ट्रातली बदलते. आज पुण्यात झालेला पाऊस पण त्याच प्रकारचा आहे. काही वेळेला एकदम जोराचे पाऊस होणं, मोठ्या प्रमाणात पाणी साचणं आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरणं, काही त्याच्यापासून नुकसान होणं, हे प्रकार आता वारंवार व्हायला लागलेले आहेत.
जाणवायला लागलेले आहेत. बरोबर. आणि त्यानुसारच आपल्याला पुढचं प्लॅनिंग देखील देशाला देखील करावं लागेल, राज्याला पण करावं लागेल. बरोबर. आणि त्यामुळे हवामानाच्या आपण आणीबाणीच्या ज्या प्रकारचे विश्लेषण या ठिकाणी करताय साबळे सर, त्यावरनं ते एक लक्षात येतंय की स्वरूप जे आहे पावसाचं ते अधिक तीव्र असू शकतं. त्यामुळे पुणेकरांनी घराच्या बाहेर न पडलेलंच बरं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढे पाहूयात, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आर्यन खानचं मुनमुन आणि अरबाजला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी ठोठावण्यात आली. आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्ज संबंधीचे मेसेजेस आढळून आलेत, तर त्याच्या फोनमध्ये काही फोटोही एनसीबीला मिळाले. त्यानुसार एनसीबीनं आर्यनच्या कोठडीची मागणी केली होती आणि आता कोर्टातल्या युक्तिवादानंतर आर्यन खान आणि आणखी दोघांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबतही तपास सुरू केला जातोय, तर ड्रग्ज तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन सुद्धा उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 7 तारीख तक की कस्टडी दी थी, 11 तारीख तक की कस्टडी मांगी थी, लेकिन सिर्फ 7 तारीख तक की कस्टडी दी गई है। उसके खिलाफ कोई भी एविडेंस नहीं है। इसके लिए ही जज ने बाकी लोगों से कुछ कन्फ्रंट करने के लिए 7 तारीख तक का दिया था। और जब लेकिन सेक्शन 8C के तहत कंजप्शन का आरोप भी लगाया कि कंजप्शन हुआ है। कंजम्पशन का आरोप लगाया है, लेकिन कंजम्पशन का कोई एविडेंस नहीं है। वो लोग ना तो शिप बोर्ड किए थे, ना ही शिप के तरफ जा रहे थे। वो लोग को शिप के जाने से पहले ही उन लोग को पकड़ा था। तो कंजम्पशन का भी कोई आरोप जो है वो सिद्ध होता ही नहीं। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, दिवसभर या सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवून आहेस आणि आता 7 तारखेपर्यंत देण्यात आलेली कोठडी, लावण्यात आलेली कलम, न्यायालयात झालेला युक्तिवाद, हे सगळं लक्षात घेता पुढे नेमकं काय होईल असा अंदाज येतोय? विशाल, काल रात्रीपासून घडामोड काही कारणास्तव अजितशी संपर्क आपला तुटलाय, पण आर्यनसोबत मुनमुन आणि अरबाजला देखील 7 तारखेपर्यंत एनसीबीची कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे. ज्या प्रकारे आपण जर लक्षात घेतलं न्यायालयात काय युक्तिवाद झाला हे जर आपण लक्षात घेतलं तर दोन्ही बाजूने काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. अर्थात हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. जर आपण पाहिलं तर आर्यन खानबाबत कोर्टातला जो युक्तिवाद आहे त्यामध्ये आर्यनच्या मोबाईलमध्ये काही ड्रग्सचे फोटो सापडल्याचं देखील एनसीबीच्या वकिलांनी म्हटलंय. जाऊयात, आपल्याबरोबर आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीश दीक्षित सर. दीक्षित सर, दोन्ही बाजूने आज वकिलांनी जो युक्तिवाद केला, जे मुद्दे मांडलेत आणि ज्या प्रकारची कलम आर्यन खानवरती लावण्यात आलेली आहे किंवा इतर दोघांवरतीही, काय वाटतं आपल्याला, कसा हा किती गंभीर गुन्हा आहे? आपल्याला कल्पना आहे की एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे कुठल्याही प्रकारे नार्कोटिक्स, ड्रग्ज याचं पोझिशन, त्याचं कन्झम्पशन, त्याला फायनान्सिंग, त्याचं बाहेरून, देशाच्या बाहेरून त्याची आयात करणं, त्याच्या देशातून इतर देशांमध्ये त्याचा प्रसार करणं, त्या सर्व गोष्टी ह्या अत्यंत गंभीर अशा प्रकारचा गुन्हा आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा हा अत्यंत महत्वाचा, अत्यंत गंभीर अशा प्रकारचा गुन्हा समजला जातो. आता हे जे वेगवेगळे सेक्शन्स लावलेले आहेत ते आपण आता ऐकलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कन्झम्पशन आहेत. त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला वेगवेगळी सांकेतिक भाषा वापरून काही पैसे दिल्याचं देखील त्याच्यामध्ये नजरेला येत आहे. त्याचा तपास आता चालू आहे. आणि फायनान्सिंग हा त्यातला सगळ्यात मोठा गंभीर गुन्हा आहे. जसं कन्झम्पशन हा गुन्हा आहे त्याला कदाचित शिक्षा ही 6 महिने ते 1 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. पण जर फायनान्सिंग तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी जी शिक्षा जी आहे ती 20 वर्षापर्यंतची सुद्धा होऊ शकते. असे वेगवेगळे अत्यंत कडक असे शिक्षा असलेले गुन्हे आहेत. आणि यानंतर जर आपण लक्षात घेतलं की पुन्हा एकदा 7 तारखेपर्यंतच्या एनसीबी कोठडीनंतर अर्थात ही सगळी माहिती या तिघांकडनं घेतली जाईल की ते तिथं कसे गेले किंवा काय पद्धतीचे ड्रग्स त्यांच्याकडे होते, त्यांनी कोणाशी संपर्क केला. एका ड्रग पेडलरला देखील ताब्यात घेण्यात आलेले, ज्यातनं असं कळतंय की एक फारच मोठं नेटवर्क आहे. यावरनं वेगवेगळ्या पार्टीजमध्ये ड्रग्ज पुरवणारं एक मोठं नेक्सस उघड होऊ शकतं का? नक्कीच. त्याच्यात तर असं दिसतंय की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा वेगवेगळी संपर्क असण्याची शक्यता आहे. आणि परदेशातून हे ड्रग्स मागवणे आणि ते ड्रग्स ह्या अशा विशेषतः हाय सोसायटी मधील किंवा बॉलिवूड मधील काही लोकांना, तिथलं काम करणाऱ्या लोकांना पुरवणे, अशा प्रकारचं हे मोठं रॅकेट दिसतंय.
असं आता तरी तपासातून दिसत आहे. सर तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. मी पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. त्यांच्याकडे काही अपडेट आहे या प्रकरणाच्या संदर्भातलं. अजित. विशाल, याच प्रकरणी आणखीन एका ड्रग पेडलरला म्हणजेच अंमली पदार्थ तस्कराला अटक केलेली आहे आणि या अंमली पदार्थ तस्कराच्या अटकेतून इंटरनॅशनल ड्रग रॅकेट जे आहे, जे डार्क नेटशी संबंधित आहे, त्याचबरोबरीनं मुंबईसह भारतातील अनेक असे बड्या म्हणजे जे धनाढ्य लोक आहेत त्यांची मुलं किंवा ते स्वतः या सगळ्यांचं एक हाय प्रोफाईल मोठं ड्रग रॅकेट आहे, त्याचा हा एक भाग असल्याचं बोललं जातंय. जे प्रकरण आर्यन खान याच्या अटकेनंतर समोर आलं त्यात आता खूप मोठा अँगल समोर येतोय. त्यामुळे एनसीबीचा हा तपास जो आहे तो आता खूप व्यापक झालेला आहे. या तपासामध्ये एनसीबी नेमकं कशा पद्धतीनं आता पुढे तपास करतं आणि आणखीन कोणाची अटक करतं. जसं आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंह राजपूत अंमली पदार्थ प्रकरणामध्ये एक एक करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना एनसीबीची पायरी चढावी लागली होती. याही प्रकरणात तसंच दिसतंय, कारण का जो आता अंमली पदार्थ तस्कर पकडला गेलेला आहे त्याच्याकडून अनेकांनी डार्क नेटद्वारे क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करून अंमली पदार्थ विकत घेतले होते. कारण का हे एनसीबीच्या रडारवरती येऊ नये याच्याकरता या सगळ्या गोष्टीचा वापर केला गेला होता. पण शेवटी एनसीबीच्या हातामध्ये एक धागा लागलेला आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी हा धागा खेचत आता यात किती जण गुंतलेले आहेत, कोणी कसे व्यवहार केलेले आहेत याकरता एनसीबी पुढचा तपास करते. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रवीण दीक्षित सरांकडे, माजी पोलीस महासंचालक. सर, आत्तापर्यंत म्हणजे आपल्या कारकिर्दीत आपण अशा बऱ्याच केसेस हाताळल्या असतील बघा ना. म्हणजे थेट पहिले रोख पैसे देऊन व्यवहार, मग नंतर या व्यवहाराचं स्वरूप जे ते हळूहळू बदलत गेलं आणि मग आता डार्कनेटच्या माध्यमातून बिटकॉईनच्या साह्याने ड्रग्ज पुरवणं हा देखील प्रकार जो आहे तो थेट होताना दिसतोय. म्हणजे एका म्हणजे डिजिटल पडद्याच्या मागे राहून ड्रग पेडलर जो आहे तो ड्रग पुरवतोय. तर हे एक आता सगळ्यात मोठं आव्हान आहे का याचा सगळा शोध लावणं, हे नेक्सस शोधून काढणं? नक्कीच नक्कीच. विशेषतः आपण जे उल्लेख केला त्याप्रमाणे डार्कनेट हा त्यातला अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि बिटकॉइन्स हे देखील पूर्णपणे आभासी अशा प्रकारचं हे चलन आहे. त्यात काही देशाचं त्याला लिगल बॅकिंग नाहीये. अशा प्रकारचे हे बिटकॉइन्स वापरणे, त्याचा वापर मुख्यतः या ड्रग्स किंवा नार्कोटिक्स सारख्या गोष्टींसाठी करणे आणि त्याच्यासाठी हे डार्कनेट ही त्यांना फार उपयोगी पडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे हे नक्कीच सायबर मधला एक अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत. आपल्याला काय वाटतंय सर, म्हणजे बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन हे वारंवार समोर येताना दिसतंय. म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर तर याबद्दलची अधिक चर्चा व्हायला लागली. ह्या ज्या पार्टीज आयोजित केल्या जातात, म्हणजे मला माहीत नाही, माझ्या आणि प्रेक्षकांच्या नॉलेजसाठी देखील आपण हा मुद्दा स्पष्ट करावा, याला काही परमिशनची आवश्यकता असते. म्हणजे आपल्या गुप्तचर विभागाला याबद्दल काहीच माहिती मिळत नाही का, किंवा मिळत असावी नसावी, नेमकं काय? पण हे होतंय, हे घडतंय, याला थांबवण्याची काहीच एक सिस्टीम असू शकत नाही? आता आपल्याला कल्पना आहे की ही जी कारवाई झालेली आहे आपल्याला दिसते त्याच्यामध्ये तुला पूर्णपणे गुप्तचर माहिती अचूक प्रकारे माहिती होती आणि त्या माहितीमध्ये जवळजवळ ह्या टूलमध्ये 1000 लोक होते. परंतु ह्या जे पर्टिक्युलरली 8-9 लोक जे होते हे ड्रग्स कन्झम्पशन करणारे, त्यांच्याजवळ ड्रग्स आहेत, त्याच्याबद्दलची अचूक माहिती ही गुप्तचरांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच त्या ठिकाणी प्रवाशांच्या रूपाने ते अधिकारी होते, ते आतमध्ये शिरले आणि त्या ठिकाणी ते उपस्थित होते आणि त्याच वेळेला त्यांनी ही त्यांच्यावरती कारवाई केली. ही गुप्तचरांची जी माहिती आहे ही सतत मिळतच असते आणि ती जितकी अचूक माहिती असेल त्या अचूक माहितीच्या आधारेच त्या अशा प्रकारच्या कारवाई शक्य होत असतात. धन्यवाद दीक्षित सर, आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. फार महत्त्वाचे मुद्दे आपल्या सगळ्या अनुभवातून आपण मांडले. पण या सगळ्याच्यातनं वारंवार बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर येताना दिसते, जेव्हा की संबंध बॉलिवूड तसं नाही आहे. काही ठराविक लोकांमुळे किंवा त्या अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रीच्या परिवारातल्या काही लोकांमुळे, त्यांच्या उपस्थितीमुळे या पार्टीतलं ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूड बदनाम होतोय एवढं निश्चित. जे होता कामा नये आणि जे धक्कादायक आहे, कारण यामध्ये तरुण मंडळी सापडताना दिसत आहेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूयात द्वारका सर्कल ते नाशिक रोड या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मार्गावर नागपूरप्रमाणेच डबल डेकर उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. खाली 4 पदरी हायवे, त्यावर 4 पदरी उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोचा मार्ग असा हा प्रकल्प असणार आहे. मुंबई दिल्ली हायवेला थेट समुद्रात पूल बांधून नरिमन पॉइंटला जोडण्याच्या योजनेची त्यांनी घोषणा केली आणि तब्बल 1 लाख कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील 1263 कोटींच्या 6 विविध प्रकल्पांचं लोकार्पण केंद्रीय वाहतूक आणि भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिकमधील सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. 414 कोटी रुपये खर्चाच्या 6 प्रकल्पांच्या कोनशिलेचं अनावरण ही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. माननीय क्षीरसागर साहेब, पायांचा गजर व्हायला पाहिजे. या मुंबई दिल्ली हायवेला डायरेक्ट समुद्रात एक 50,000 कोटी रुपयाचा पूल बांधून वरळी बांद्रापर्यंत जोडायचं आणि वरळी बांद्रानंतर डायरेक्ट नरिमन पॉईंट टू दिल्ली हे 12 तासात झालं पाहिजे आणि ज्यामुळे वेस्टर्न हायवेवरचा एकदम ट्रॅफिक कमी होईल. आणि आपण म्हणतात ते बिलकुल शक्य आहे की आता आम्ही 3 लेअर फ्लायओव्हर बांधतो आहे. पुण्याला अहमदनगर ते पुणे या रस्त्यावर शिरूर ते वाघोली 50 किलोमीटर, खाली 8 लेन रोड, वरती 6 लेन पूल, त्याच्यावरती 6 लेन पूल आणि त्याच्यावरती आम्ही एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम मेट्रो सारखी आम्ही आता तो डिझाईन करून फायनल झाला. नाशिक रोड ते द्वारका एलिव्हेटेड रोड, तर मी काल याचं सगळं प्रेझेंटेशनही बघितलं. ही मेट्रो 2100 कोटी रुपयाची आहे आणि हा मेट्रो 2 रूटवरून चालणार आहे. गंगापूर ते नाशिक रोड लांबी 20 किलोमीटर आणि दुसरा रोड गंगापूर ते मुंबई नाका लांबी 10 किलोमीटर. यापैकी पहिल्या रूटवर द्वारका सर्कल ते नाशिक रोड या 6 किलोमीटरच्या लांबीत डबल डेकर फ्लायओव्हर करायची आवश्यकता आहे. आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे मी काल रात्रीच तो बघितला, मंजूर पण केला. 2 लेन प्लस 2 लेन असा 4 लेन रोड आहे. म्हणजे पहिले खाली 4 लेन रोड, वरती 4 लेन फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो. त्यामुळे नक्कीच हा डबल डेकर पूल याची किंमत 1600 कोटी रुपये आहे आणि त्याचं डिझाईन पण करायला सांगितलेलं आहे. नाशिक मुंबई हा जो काही आपला नॅशनल हायवे आहे तो कॉन्क्रिटीकरणामध्ये व्हावा अशी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करेन. मला चांगलं आठवतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी गडकरी साहेबांचं नाव रोडकरी ठेवलेलं होतं आणि संपूर्ण देशामध्ये आज रस्ते उभं करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. नाशिककरांना तुमची प्रतीक्षा असते, कारण तुम्ही येताना काहीतरी घेऊन येत असतात आणि जाताना पण खूप काही देऊन जात असतात. तर त्याच्यासाठी आम्ही सातत्याने वाट बघत असतो आणि आज आनंद या गोष्टीचा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकार्पण असेल, काही रस्त्यांचं उद्घाटन असेल. सातत्याने आम्ही दिल्लीत साहेबांना भेटत असतो खासदार, तेव्हा साहेबांची नेहमीच एक त्यामागची तळमळ बघतो. आपण भूमितीचं पुस्तक जेव्हा चाळतो तेव्हा भूमितीच्या पुस्तकामध्ये आपल्याला चौकोन सापडतो, त्रिकोण सापडतो, षटकोन सापडतो, अष्टकोन सापडतो. परंतु भूमितीच्या पुस्तकामध्ये दृष्टिकोन सापडत नाही. जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो की भूमितीच्या पुस्तकामध्ये दृष्टिकोन का नाही, तर त्याचं उत्तर असं आहे की दृष्टिकोन हा भूमितीच्या पुस्तकात नाही, तर तो भूमिकेमध्ये असतो आणि हीच भूमिका घेऊन गडकरी साहेब काम करतात. यानंतर बघूयात, शाळांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे आणि नियम न पाळणाऱ्या शाळांवर RBSKची नजर असणार आहे. RBSK पथक ही नजर ठेवणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. शाळेमध्ये म्हणजे शाळा सुरू करत असताना आजपासनं शाळेची घंटा वाजली आहे. शहरी त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ठरवून दिलेल्या इयत्तांच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि अशावेळी काही नियम जे आहेत ते आखून देण्यात आलेले. या नियमांचं पालन जर होत नसेल तर मात्र RBSK पथक जे आहे ते कारवाई करेल. त्यामुळे RBSK पथकाची
शाळांवरती नजर असणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. RBSKचे पथकं हे जाऊन इन जनरल सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. मला वाटतं आता गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीची सुद्धा ते तपासणी करतीलच आणि त्या अनुषंगाने सुद्धा ते जाणीवपूर्वक लक्ष देतील. तुम्ही स्वतंत्र सूचना केल्यात का सर यासाठी? निश्चित प्रकारे आरोग्य विभागाला आम्ही शाळा सुरू झाल्यामुळे विशेष RBSKच्या पथकाने लक्ष द्यावं असं आम्ही सूचित केलेलं आहे. कारण RBSK पथकाचं हे स्वतंत्र आणि अगदी त्यांना तेवढंच काम लहान मुलांच्या संदर्भातील तपासणी करणं एवढंच काम असतं. त्याच्यामध्ये आता कोविड हे काम त्यांना जोडलं जाईल. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.